तुमचा पहिला प्रश्न. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय आहेत: ए. शिवाजी शहाजी भोसले, बी. शिवाजी राजे जाधव, सी. शिवाजी मालोजी भोसले, डी. शिवाजी तुकोजी भोसले. बरोबर उत्तर आहे ए. शिवाजी शहाजी भोसले. तुमचा दुसरा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? पर्याय आहेत: ए. सईबाई, बी. जिजाबाई, सी. सोयराबाई, डी. ताराबाई. बरोबर उत्तर आहे बी. जिजाबाई. तुमचा तिसरा प्रश्न. शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणत्या प्रसंगी मिळाली? पर्याय आहेत: ए. पहिल्या युद्धानंतर, बी. अफझल खान वधानंतर, सी. राज्याभिषेकावेळी, डी. आग्र्यातून सुटकेनंतर. बरोबर उत्तर आहे सी. राज्याभिषेकावेळी. तुमचा चौथा प्रश्न. शिवाजी महाराजांनी कोणत्या सुलतानाशी पुरंदरचा तह केला? पर्याय आहेत: ए. आदिलशहा, बी. निजामशहा, सी. कुतुबशहा, डी. औरंगजेब. बरोबर उत्तर आहे डी. औरंगजेब. तुमचा पाचवा प्रश्न. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला कुठे केला? पर्याय आहेत: ए. दिल्ली, बी. पुणे लाल महाल, सी. आग्रा, डी. सुरत. बरोबर उत्तर आहे बी. पुणे लाल महाल. तुमचा सहावा प्रश्न. शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? पर्याय आहेत: ए. तोरणा, बी. सिंहगड, सी. रायगड, डी. प्रतापगड. बरोबर उत्तर आहे सी. रायगड. तुमचा सातवा प्रश्न. शिवाजी महाराजांनी सुरतवर किती वेळा आक्रमण केले? पर्याय आहेत: ए. एकदा, बी. दोनदा, सी. तीनदा, डी. चारदा. बरोबर उत्तर आहे बी. दोनदा. तुमचा आठवा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले? पर्याय आहेत: ए. राजाराम महाराज, बी. शाहू महाराज, सी. संभाजी महाराज, डी. ताराबाई. बरोबर उत्तर आहे सी. संभाजी महाराज. तुमचा नववा प्रश्न. शिवाजी महाराजांनी कोणत्या युद्धात सिद्धी जोहरला पराभूत केले? पर्याय आहेत: ए. प्रतापगड युद्ध, बी. पन्हाळा वेढा, सी. कोल्हापूर युद्ध, डी. विशाळगड युद्ध. बरोबर उत्तर आहे बी. पन्हाळा वेढा. तुमचा 10वा प्रश्न. शिवाजी महाराजांचे बालपणीचे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले? पर्याय आहेत: ए. दादोजी कोंडदेव, बी. समर्थ रामदास, सी. तानाजी मालुसरे, डी. मोरोपंत पिंगळे. बरोबर उत्तर आहे ए. दादोजी कोंडदेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नॉलेजवाले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.